तर फायनली आपण आलेलो हॉस्पिटलमध्ये. पण झाला एक विषय असा झाला की डॉक्टर गेलेले आहे 10:30. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज जायचं बघा आम्हाला दवाखान्यात. आणि हे पहा, तिला मी सांगालो की तू झाडून काढू नको. झाडू दे रे. काय व्हायला? झाडू मारले ना. झाडू ना माहिती का? जावं म्हटलं का केस येत असते बाळाला. कोण म्हणलं? कोण म्हणलं? सगळे म्हणतात. झाड ग झाड. हा? अरे, कोण म्हणलं? चांगला केस येते तो लेकराले. तिला बरं आता कसं करायचं सांग. काय काय केलं आज नाश्त्यात? पण ढोकळा दाखवणार नाही का? नाही. आता अर्धे जातो. दिवस संपला काय भाऊन दाखवलं. आता तिला गोळ्या द्याल त्या गोळ्या आहे थोड्या मला झाडू पाहिजे. आजच्याचे. होय. हाय गोळ्या हं? गोळ्या नाही, आजची दिवशी. बरोबर देतात भाऊ. हा तर आता फायनली आपण तिला घेऊन जाऊ. डॉक्टर काय म्हणतात काय नाही विचारू. आणि काळ आता काळ काय आहे रोहिणी? ते पपईचं आहे. त्याने ओलांडल्यावर आंधळ होत असतो. अंधार लागतो. हा? आंधळ खरी गोष्ट आहे. पपईच्या बिया ओलांडल्यावर आंधळा होत असतो असं म्हणतात बघ. म्हणजे रात्रीचं दिसत नाही, आंधळ नाही होत. हा. आणि तिला जेवण घेऊन चाललं का नाही आपण? आता जेवणच जात नाही, जेवण जात नाही, झोप येत नाही. आता काम करत जीवार येते. दिवस थोडे राहिले ना. परी इकडे. आणि तू म्हणत असा रोहिणीची आई का नाही आली? रोहिणीला असं वाटतं कळवलंच नाही की आईला टेन्शन घेण्यापेक्षा डायरेक्ट ऍडमिट केल्यावरच आईला बोलला, तिचं असं म्हणणं आहे. त्याच्यामुळं मी काय ग इकडे का काय म्हणणं आहे तुझं सांग मला. तुझ्या आईला बोलून घे म्हणलं, तू काय म्हणली मला? ते टेन्शन द्यायलापेक्षा घरी दवाखान्यात नेल्यावर मग फोन करायचं. बर मग तसं कर. आणि औषध घेऊषध दिलं तर ते रेग्युलर चालू आहे का? हो. पण आता ती पुरी कचरा करते. त्याच्यामुळे झालं. आता पावडरचा डबा दिला, घेऊ नको आता. आहे ना पावडर. ही पोरगी दिवसांदिवस लेत हुशार होईल का परी? नको गा रोहिणी. हा तेमने ठेव ना बारी. बस शुभली अन्न शुभली. काय शुभली अन्न शुभली. पुऱ्या घरात झाडून करती, झाडल्याला परत ती करायला लावती. तुझं काय करायचं इकडे बाय? काय बोमला बोम इकडे बाय. इकडे न्यायचंय पुष्पराज. काय कधी शाळा काय चला. आणि डॉक्टरांना तारीख किती सांगितली? तुम्ही काय व्हिडिओ मध्ये सांगितलीच नाही. रे आज फायनल सांगणार आहे ना. आज का? पण एक तारीख सांगायला असती ती आधी. ती नाही सांगितली. किती आहे? 25 का 22 ग? 25. अच्छा, तेव्हा आमची बाई दिसत असून बाय झाडून काढायला. आजीला बोला बरं दर्शक. परत आजी म्हणते मला नववा वेळ. महिना हो, 9 महिना होऊन 4-5 दिवस वर गेले. 9 महिने 9 दिवस. 4 दिवस अशी वर गेली. कशाचं? 9 महिने संपले. हे नसते 9 महिने 9 दिवस, हा त्याचे 4 दिवस वर दिलेले. 25 तारीख त्याच्यामध्ये येईल. 30 तारखेला 9वा महिना संपतो, तिथून 4 दिवस हे होतं. तर मग चलाच एक दवाखान्यात आहे. तर फायनली आपण आलेलो हॉस्पिटलमध्ये. पण झाला एक विषय असा झाला की डॉक्टर गेलेले आहे 10:30. तर आज गुरुवार आहे. तर चला म्हटलं केंद्रात. तर आपण आलेलो आहे केंद्रात. तुम्हाला दाखवतो पुढं श्री स्वामी समर्थ केंद्र आहे आमच्या इथे. तिथं आलेलो आहे मी. ते बघा दिसत असेल तुम्हाला नाव. बाकी तुम्हाला दाखवतोच. दर्शनासाठी आलेलो आहे आपण.
दाखवतो. चला 1-2 मिनिटात दर्शन करतो तुम्हाला भेटतो. हे बघा आपण आलेलो केंद्रात मस्त आणि मी तर गुरुवारी येत असतो म्हणून सांगितलं ते बघा. चला भेटतो मी तुम्हाला आता घरी गेल्यावर. 11 वाजता ते घरी गेले. आता आतमध्ये आई आणि रोहिणी जायले. तुम्हाला दाखवतोच त्यांना काय सांगते काय नाही काय विषय झाला काय. 2 मिनिटं म्हणत आता आई काय मी तुम्हाला 2 मिनिटात भेटते. ते म्हटले की आधार कार्ड ते सगळं लागतं ते पण मी जातो आता आणायला. आतमध्ये जायला बोलतो कस काय इकडे झाली चक्कर आज. फिरत फिरत पाय मोकळा करायला. काय म्हण डॉक्टर चला तिकडे थांबव. काय म्हणे कधी बी येऊ शकता तुम्ही दवाखान्यात. बस येतील थोड्या वेळ बस इथं बस. काय दिलं मग गोळ्या गिळ्या द्यायला परत द्यायला पण आणि काय द्या म्हणे खायला काय. डॉक्टर म्हणे काय देऊ नका आता जेवायला. किती तारीख सांगितली. पहिले मॅडमनं दिली ती 25 आता द्यायलेली आहे 3 सोनोग्राफीवरली 3 दाखवली. हे 25 दिलेली. अच्छा इकडे जेवण करून आलीत काही. खाल्लं होतं काही. ते डॉक्टर तर म्हणे इंजेक्शन देणं पडते माठाली तू काय झाले तिचे डोस. माझे डोस झाले का. घेतले. मग आता कधी बोलवलं परत. आता डायरेक्ट जेव्हा दुखलं तेव्हा या. ते आता आपल्यावर जायचं नाही. अच्छा मग नारळ पाणी गिरळ पाणी चालतं का म्हणे. अवघ ओय काय बाल जिकडं पाईप चालत आणायला पाहिजे तो इतका लांब तिला नाही तर उगत रिक्षा ना आत. अवघ जवळ आहे काय मग जवळ आहे आणि आहे विषय काय झाला माहिती का. मी तुम्हाला नंतर सांगतो तो विषय. आणि परी राहिली पप्पा नेलं वर. हो का काय म्हणे. मी मला यायचं मग तिला वरती नेलं ना. वरती का. अच्छा चालायचं मग. चला बसून जाते आणला रिक्षा जाता आणि मी जातो दुकानात. दुकान इथंच आहे आपल्या जवळ. बाकी काय हालचाली काय नाही. मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. डब्बाने पाठवलं नाही बघतो काही नाही काही करतो आता. आणि आजचा व्हिडिओ पण लेट गेला आपला. सोडवलं नाही पुढे सोडलं घरून आवरणच नाही होत भाऊ. तरी वहिनी सगळं स्वयंपाक हिनं कपडे घेतले नाही कपडे नवीन बळ घातले. अच्छा तिकडे काम नका करू देऊ आता. तेच म्हणावं नाही म्हणलं ऐकत बी नाही दिवाळी. चला चल चल काय बोलली. गोळ्या चांगल्या असतात. गोळी तशीच पडली आता. कोणची पडू काय ना. संध्याकाळी एकच टाइम घ्यायची म्हणजे एकच टाइम 2 टाइम. तर थांबतो आजच्या व्हिडिओमध्ये. जर नवीन कोणी सबस्क्रायबर असेल तर सबस्क्राईब करून घ्या आपलं चॅनल. भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत